न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। धर्माचं भांडवल करू नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात। गणेशोत्सव मिरवणुकीवेळी भिवंडी आणि बुलढाण्यात मंगळवारी रात्री 2 गटांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण झाला होता। यावरून इंदोरीकर महाराजांनी राजकारणी आणि सामान्य लोकांचे कान टोचले। धर्माचे भांडवल कडून घडवण्यात येणाऱ्या दंगलींमध्ये फक्त गरिबांच्या पोरांचा बळी जातो। या दंगलीत कधी श्रीमंतांची पोरं आतमध्ये जात नाहीत। त्यामुळे दंगलीच्या भानगडीत पडू नका असं आवाहन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांनी केले। अकोल्यात नुकतेच त्यांचं कीर्तन झालं। यावेळी इंदोरीकर महाराज यांनी दंगल आणि धर्माच्या मुद्द्यावरून मांडलेले सडेतोड विचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। निवृत्ती महाराज इंदोरीकर त्यांच्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात। सध्या निवडणुकीच्या हंगामात राजकीय नेत्यांनी त्यांच्या कीर्तनाचा धडाका लावलाय। या पार्श्वभूमीवर धर्माच्या नावावर दंगली घडवू पाहत तरुणाईंचा वापर करू पाहणाऱ्या नेत्यांना त्यांनी चांगलेच सुनावले। इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात म्हटले की दंगलीत तुम्ही कुठे दिसले तर हसायच्या गोष्टी नाही, 10 वर्षाची शिक्षा आहे। दंगलीत आतापर्यंत गरीब आत गेले, मोठ्यांचे आत गेले नाही, कधी जाणारही नाही। हे मी तुम्हाला तळमळीनं का सांगतो, कारण मी तुमचा आहे। एखादा म्हणेल तुम्हाला हिंदू धर्माचा अभिमान नाही का, पण मी त्यांना सांगेन की तुमचा धर्म माईकवर आहे, आमचा धर्म हृदयात आहे। तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी धर्माचं भांडवल करू नका, गरिबांच्या पोराचा बळी देऊ नका असं इंदोरीकर महाराजांनी ठणकावून सांगितलंय। आयुष्यभर पोरांना भोंगे बांधायला वापरणारेच आता रोजगार मिळावे घेत आहेत, इंदोरीकर महाराजांची टीका। आपल्या कीर्तनात इंदोरीकर महाराजांनी राजकारण्यांना टोले लगावले। त्यांनी म्हटले की ज्यांनी आयुष्यभर पोरं भोंगे बांधायला वापरून घेतली तेच आज युवकांना नोकरीचं मार्गदर्शन करण्यासाठी रोजगार मिळावे घेत आहेत। नोकरी महोत्सवात किती तरुणांना नोकऱ्या लागल्यात असा सवाल त्यांनी विचारला। आज सगळे कारखाने आणि शाळा मार्गदर्शन करणाऱ्या लोकांचेच आहेत। मी मेलो तरी सुधारणार नाहीये, तोपर्यंत बदल होणार नाहीये, पण आपण गेल्यानंतर तुम्हाला माझी आठवण येईल। एखादा म्हणेल तुम्हाला धर्माचं इमान नाहीये, मात्र तुमचा धर्म माईकवर आहे आणि आमचा हृदयात आहे। तुम्ही स्वार्थासाठी धर्माचं भांडवल करू नका, धर्म म्हणून आमच्या गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका असं इंदोरीकर महाराज यांनी म्हटलंय। तसेच आपण कोणतीच बँक लुटली नाही तरी आपल्या भोवती 90 लपडी आहेत असं सांगत इंदोरीकर महाराजांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांविषयी खंत व्यक्त केली। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।